श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार. श्री गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमाने रूपी राधा म्हणे ऋषीश्वराशी स्वामी निरूपिले आम्हासी पुण्य घडले आत्मदासी रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष ती धारण पुढे यांची लक्षणं कवणे परिवर्ततील. ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुष्य ऐकता दुःख पावसे कवणे परी सांगावे. राजा विनी तयवेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करून तात्काळी दुःखा वेगळा तुची करीशी. ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार एक राया तुझ्या कुमरा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8व्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परी असा. ऐकोणे ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित नाना परी गैवर्त मुनिवराचे चरण धरित विनित से स्त्रिय सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगत झाला विस्तार शरणरिगे जगद्गुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपावसे परियसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एक चित्त अवतारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी निकलंक परियसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मे सृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिले तया वीरांची सी आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिले वेद सार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्य याते नाश नाही प्राण अव्यय असे परी ऐसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्माने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका वदनी दक्षिणा एका यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात उपनिषद सार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींसी मरीची अत्रिवरीयसी अनेक समस्त देवासी सांगे ब्रह्मा तयावेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्याधिका त्यांचे शिष्य पुढे एका आपुले शिष्याशी शिकविले यावनी नाही अनेक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित परियसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्रचे आपे होय निकतोची पावे परमपद तेने कर्मे परिहरत संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्रच्या आप्या ते देखोनी पळोनी गेली परियसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो क्षितीवरी राहावयासी भक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जाप्यासी पोळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तिथी वसती द्विज महानगरी देवालय पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करीताती एखादे समय भक्तीसी म्हणतो रुद्राध्यासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी अमराया इतुके बोलती पातके ऐकून यम माथा तुके कोपणी निघाला तवके ब्रह्मलोकात यावेळी जाऊन या ब्रह्मापाशी विनवी यम परियसी जय जय कमळवासी जगसृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणि नरकाळ नव पुरासी तुम्ही होऊनी मनुष्यासी स्वामी तू दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदले ती येण्यापरी यम देखा विनित झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देत असे एका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जापे त्यासी अज्ञान लोक तामसी उभे नितुनी पडती नर त्याते अधिक पापे घडती त्यासी तुम्ही दंडा त्वरिती जे का भक्ती भावे पडती ते ता सर्वदा वर्जावे बाधो नका तुम्ही एका सांगावे ऐसे पातका रुद्राजापे पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मे पाप करीती अल्पायुष्य होणे उपजती तया पाप होय निष्कृती रुद्र जापे करून या तेजो वर्चस्व बल धृती आयु आरोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपता वर्धती एक यमा एक चित्ते रुद्र जाप्य मंत्रीसी स्नान करती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती स्नान पान त्याते मृत्यू भय नये अनेक एक नवल पाहि रुद्र जाप्य पुण्य देई चिरंजीवी फळ असे रुद्र जपोनी उदकासी स्नान केली नरासी मृत्यू भीत असे तयासी तेही करतील भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करती महेशासी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियसा ऐसे जाणून मानसी सांगावे आपले दुतासी रुद्र जाप्य द्विजासी बाधो नको म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्मवचना यम आला आपुले स्थानात म्हणून पराशरे जाणार राया पुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियसी 10 सहस्र रुद्रसी स्नपन करी शिवासी 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज्य करतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ बोलावावे द्विजासी विद्वजन शताशी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे परियसा ऐसा विप्राम करी देखा करावा शिवासी अभिषेक आयुष्य वर्धेल कुमार का सध्या श्रेय होईल येणेपरी रायासी सांगे पराशर ऋषी राय महा आनंदसी आयुष्य वर्धना आरंभ केला त्यावेळी शतसंख्याक कलशशासी विधिपूर्वक शिवासी पुण्य वृक्ष तळेसे अभिषेक करवीत असे त्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रति दिवस येणेपरी 7 दिनेसी आराधिला ईश्वर
अवधी जाहली दिवस सात मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले त्या समयी अवचित वाक्य झाले अदृश्य सवेची दिसे अद्भुत दंड हस्त महापुरुष महादष्ट भयचकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पडत मंत्राक्षता देतात मंत्राक्षता ते अवसरी घाली तया कुमारावरी दूत पाहती उभे दुरी जवळी येऊ न शकती येण्यापरी द्विजोरी रक्षिल तया राजकुमार आशीर्वचन देती थोर वेद श्रुती करून या इतुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजा ते आनंद थोर समारंभ करीत असे तया समयी ब्रह्मसुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुखात अभिवन दिले तयावेळी राजा म्हणे ऋषीशी ते त्रैलक्य हिंडसी काय वार्ता विशेष अपूर्व काही निरोपीचे नारद म्हणे राजासी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व झाले परी असा महामृत्यू दूतासहित न्यावय आला तुझा सुद्धा सवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूशी पराभविले हेमदूत पळून जाते तया यमा पुढे सांगते आमुते मारले शिवदूती कैसे जावे चितेशी यमकोपे निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का मार दिदला निरपराधे स्वामी त्यावेळी वीरभद्र म्हणे झाला विधी रुद्र वर्ष 10 सहस्र आयुष्य असे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठवले तो दूता ओखटे केले शिवदूते जीवे सोडले तुझे दूत बोलाविने चित्रगुप्ता विचारावे आयुष्य तरुता म्हणून पाठविल तुझा चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढून पाहते पुत्रासी 12 आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणि का 10 सहस्र वर्ष लेखा पाहून येम धरी शंका म्हणे स्वामी अपराध रुद्र जापे पुढे पुण्य करिता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्रा ध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भिने न लगे काळ यमा श्री गुरु म्हणती दंपतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त